हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी जीवनेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं पूर्ण समजला असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे, आणि जो माझा चेहऱ्यावर आनंद आहे तो तुम्ही बघून पण समजलाच असेल आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर फायनली आपली गाडीची आज डिलेवरी आहे. म्हणजे मी गाडीची बुकिंग महाशिवरात्रीला केलेली एक्सेसची 125 टॉप मॉडल. तर आज आपली डिलेवरी आहे गाडीची. तर आज आपण चाललो आहे गाडीची डिलेवरी घ्यायला. मी, देवेश आणि हिमांशू चाललो आहे आता. बिकॉज घरी कोण नाही, आजी पप्पा मम्मी सगळे कामाला गेलेत आणि मी आज घरी आहे. तर मी विचार केला आजच घेऊन टाकतो. आणि आज आहे तारीख फेब्रुवारी 26 तारीख आहे. तर आपले बुकिंग करून झालेली 10-12 दिवसाच्या वर झाली. तर आपण महाशिवरात्रीला बुक केलेली, त्याच्यानंतर आज आपण डिलेवरी घ्यायला चाललो आहे. तर आता आपण चाललो दहिसर मोटरमध्ये, तिथे आपण गाडीची बुकिंग केलेली. तर तिकडे आपण शोरूमवर जाऊ, जो काय आपण ब्लॉग वगैरे शूट करू आणि मंदिरात पण जायचं आहे. पण आता वाजले 12:30 वाजत आलेत. तर दुपारी मंदिर बंद होतं, भाटलादेवी मंदिर. तर बघू कसं काय, बिकॉज दुपारी मंदिर बंद झालं तर गाडीची पूजा आपल्याला मंदिरातच करायची, भाटलादेवी मंदिरात दहिसरला आहे. तर फटाफट आता रेडी वगैरे तर झालोच आहे, पूर्ण प्रॉपर रेडी झालो आहे व्हाईट शर्ट वगैरे घालून. आणि आपली जी गाडी आहे ती तुम्ही बघा कशी आहे म्हणजे आणि काय आहे. तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला इंटरेस्टिंग पाहायला मिळेल आजचा ब्लॉग. तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग आपला शेवटपर्यंत पाहत राहा. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि एक गोष्ट, मी लहानपणापासून म्हणजे एक स्वप्न बघितलेलं की माझा स्वतःचा आयफोन असला पाहिजे, ते पण स्वतःच्या पैशाने. तर मी लहानपणापासून ना सेविंग करायचो, जे पण म्हणजे पैसे वगैरे भेटायचे ना घरातून, 50-100 असे 10-20 रुपये, कोण पाहुणे वगैरे यायचे तर 50-100 रुपये द्यायचे, ते सगळे मी सेविंग करून आहे ना मी 2025मध्ये आयफोन घेतला, ते पण स्वतःच्या जीवावर. आणि 2025च्या नंतर आता 2026मध्ये अजून एक स्वप्न पूर्ण झालं आहे, म्हणजे गाडी, ते पण आपण स्वतःच्या जीवावर घेतो आहे. असं म्हणजे मी बोलून नाही दाखवत आहे आणि माझा मोठेपणा नाही करत आहे, पण एक बोलतात ना मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं, ते स्वप्न आज फायनली पूर्ण होतं आहे आणि झालंच आहे. म्हणजे एक टाईम होता जेव्हा मी लहानपणी, म्हणजे आता पण म्हणजे मी लहानच आहे असं नाही, एक टाईम होता जेव्हा मी म्हणजे असं बोलायचो की कोण मला गाडीचा राऊंड वगैरे देतो आहे की नाही. म्हणजे जेव्हा मी गाडी शिकायचो लहानपणी, एकदम गाडी चालवायला यायची नाही, तर मी तेव्हा असा एक विचार करायचो की कोण मला गाडीचा राऊंड वगैरे देतं आहे काय. तर कोण असं म्हणजे लवकर नाही द्यायचं जास्त गाडी मला. आणि मग हळूहळू मी कसं शिकलो, आपल्या देवांगदाची गाडी वगैरे मी चालवायचो डेली. मग ते गाडी चालवून शिकलो. मग त्यानंतर कोण पण मित्र असे फिरायला गाडीने जायचं, तर माझ्याकडे गाडी नसायची, तर मी कसं करायचो म्हणजे कोणी गाडीवर बसवलं तर ठीक, मग त्यांच्यावर फिरायचो कुठे पण, आणि नाही बसवलं तर गपचूप राहायचो. पण आज फायनली म्हणजे स्वप्न पूर्ण होतं आहे. म्हणजे मी बोलू नाही शकत, एवढा आनंद झाला आहे मला. आणि आता जास्त काय बोलत नाही, फटाफट काय आहे ते तुम्ही बघा आपल्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आज जो आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर तो मला असं म्हणजे बोलण्यात सांगता नाही येत आहे. बिकॉज म्हणजे लहानपणापासून एक स्वप्न होतं आणि बॅक टू बॅक स्वप्न पूर्ण होतं आहे. 2025ला आयफोन आणि 2026ला गाडी, ते पण स्वतःच्या जीवावर, कोणाकडनं म्हणजे असं 1 रुपयाची पण मदत नाही मागितली आहे, डायरेक्ट जे काय स्वतःच्या जीवावर. तर खूप आनंद होतो आहे. तर भेटू आता पुढे. फायनली आम्ही निघालो आहे, मी हिमांशू आणि देवेश आहे. हिमांशू तर आता निघालो आम्ही, पोचू आता 2-3 मिनिटात आपण शोरूमला पोचू. बाकी हिमांशू जरा ब्लॉग बनव आपला. काय बनवला काहीतरी. आम्हाला देवेश आम्ही चाललो आहे जीवन व्हायचा गाडी घ्यायला ॲक्टिवा. आणि 3 सीटसाठी कमेंट करू नका, इथे जवळच चाललो आम्ही. म्हणून काहीतरी बोल हिमांशू. काय बोलू आता, आपण गाडी घेतली त्याच्याबद्दल काहीतरी बोल. गाडी काय बोलू, काय बोल. देवेशला दे. मेरे को क्या, मेरे को कुछ नहीं. पकडणे भी नाही चालू आहे काय. आता मी चाललो आहे गाडी घ्यायला. आता जरा 2-3 भाईचे रील शूट करायचे आहे. आता भाऊ आपला काला घोडा घेऊन फिरणार आहे. ब्लॅक घोडा, काला घोडा. आणि घातला व्हाईट आहे आज, नाहीतर नुसतं ब्लॅकवरच दिसतो. आता बघूया पुढचा काय रोलपाट आहे. अरे म्हणजे ते आहे सिस्टम आहे. आता पुढे जाऊन माहिती पडेल. तुम्ही आमच्यासोबत लास्टपर्यंत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल ना, जय हिंद जय महाराष्ट्र. काहीच आता आम्ही DM मोटर्सच्या इथे पोचलोय फायनली. दहिसर मोटर मी शॉर्ट फॉर्ममध्ये बोललो. आपली गाडी आता उभीच आहे इथे जीवनबाईची. ब्लॅक घोडा उभी आहे. आता बघूया काय रोलपाट आहे.
आपले संदीपबाई बसले आतमध्ये, तुम्हाला दिसत असतील की नाही काय माहीत. हां दिसतात आहे. आता आम्ही जरा जातो, जरा डॉक्युमेंट जिवंत आता साईन करायला चालले आहेत. तुम्हाला भेटतो 5-10 मिनिटात. फायनली आपली गाडी रेडी आहे आणि आपण दहिसर मोटर्समध्ये आहे आणि आपले संदीप भाई आहे इकडे. तो तुम्हें भाई बता दो अपना मतलब क्या क्या टू व्हीलर में क्या क्या सर्विस है, कौन सा गाड़ी मिलता है और लोकेशन कॉन्टैक्ट नंबर वो बता दो. टू व्हीलर में मल्टीपल शोरूम है. टू व्हीलर में जो गाड़ी की अपने पास अवेलेबल मिलेगी आपको रेडी टू अवेलेबल मिलेगी. दहिसर ईस्ट में अपना शोरूम है, दहिसर मोटर चुनावटी रोड पे. कॉन्टैक्ट नंबर 9082-950-506 कॉन्टैक्ट नंबर. और अपने नाम पे आए तो कोई डिस्काउंट मिलेगा ना? रेट टू रेट गाड़ी है, डिस्काउंट है ना? कम में मिलेगा. मार्केट रेट से कम कम में में. मिलेगा. और टू व्हीलर में कौन से ऑप्शन अवेलेबल है अभी? स्कूटर, बाइक, मोपेड जो चाहिए वो अवेलेबल आपको मिल सब ब्रँड के ना? सब मॉडल आहे. विद ऑल एक्सेसरीज साथ में मिलेगा आपको. तर इथे तुम्ही बघू शकतात दहिसर मोटर शोरूमचं नाव आहे. चुनाभट्टी रोड आहे, त्याच्या बाजूलाच आहे. आणि इथे भाई पण आहे आणि भाई भी है साथ में. भाई अपने ब्लॉग को सब्सक्राइब कर देना, तुम ब्लॉग में आ गया. हां फायनली आता रेडी आहे, डिलेवरी आता घेतो आहे. हसते बाई आणि इथे हे बघा मस्ती चालू आहे इथे. बाकी गाड्या पण आहेत इथे, बघू शकतात तुम्ही. फायनली आता आपण गाडीची डिलिव्हरी घ्यायला चाललो आहे. संदीप भाई पण आहे. भाईने आपल्याला चाय वगैरे मस्त पिलवली. आता आहे देवेश सर्व आहेत. तर जाऊया गाडी घ्यायला, बाहेरच उभी आहे. गाडीच्या पाठची मेहनत बघा. हा रिअल मेहनत करतोय याच्यासाठी. हिमांशू भावाला थँक्यू. हिमांशूला थँक्यू. चला आता आपण ते करून टाकूया फटाफट. हे जीवन आता लास्ट आहे का पहिलं सांग. तर आता फायनली आपली ॲक्सेसची डिलेवरी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ब्लॅक कलरची म्हणजे गाडी आहे ॲक्सेस 125 टॉप मॉडल. तर तुम्ही बघू शकता दहिसर मोटर्सचे सर्वात पहिला तर खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी आम्हाला खूप चांगल्या डिस्काउंट करून आणि चांगल्या रेटमध्ये दिलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गाडी खूप लवकर आम्हाला डिलेवरी दिली. असं म्हणजे जास्त लेट फास्ट नाही, काहीच नाही. टायमावर एकदम डिलेवरी केल्या. गाडी झाली 2 दिवस अगोदरच आली, पण मी आज का देतो डिलेवरी, कारण का आज आहे गुरुवार आणि साईबाबांचा वार आहे. त्यामुळे मी लेट डिलेवरी घेते आणि मला साईबाबाच्या वाराच्या दिवशीच मला डिलेवरी घ्यायची होती. त्यामुळे मी जरा लेट डिलेवरी घेतली, बाकी काय नाही. आणि खूप खूप मनापासून दहिसर मोटर्सचे धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि चांगल्यात चांगली गाडी दिली आणि चांगल्या बजेट, चांगलं लोन सगळं केलं. तुम्ही बघू शकता आता फायनली आपली गाडी आहे. टॉप मॉडल भाई, टॉप मॉडल. तर पुढचं देवेश तू पण काहीतरी बोल जरा. मी काय नाही बोलू, हिमांशू बोलेल हिमांशू आता. काहीतरी बोल. नाही बोल, काहीतरी बोल. तुला कसं वाटतंय मी गाडी घेतली तर? बरं वाटतंय, भावाने गाडी घेतली आपल्या. हा भावाने गाडी घेतली. तर आता गाडीवर फिरायचं आहे. चला निघूया. कुठे जायचंय? लोणावळा. हा, लोणावळा. एक राईच्या दर्शनाला डायरेक्ट जाऊ. आपले दहिसर मोटर्सचे संदीप भाई, ज्यांच्यामुळे आपल्याला गाडी म्हणजे लवकरात लवकर डिलिव्हरी भेटली. आणि आपले दादा भाई, आता नाव नितेश मिश्रा, हे माझ्या पप्पांचे दोस्त आहे. आणि आपले निलेश दादा, त्यांचं पण खूप आपल्याला चांगलं सहकार्य भेटलं. थँक्यू. दादा काहीतरी सांगा आपल्या शोरूम बद्दल, सगळे येतील आपल्या ऑडियन्स. प्राइस वगैरे सगळ्यात कमी असतं, तुम्ही कधी ट्राय करा. टू व्हीलर मध्ये कोणते ऑप्शन आहे? आपल्याकडे सगळे मॉडेल्स भेटतील, सगळे ऑल टाइप्स. हो. आणि डिलेवरी सगळ्यात म्हणजे मेन की तुम्ही किती दिवसात जास्तीत जास्त देता? जास्तीत 1 वीक मध्ये तुम्हाला विथ नंबर गाडी भेटून जाईल. आणि लोन वगैरेचं काय लोन सिस्टम ऑन आहे? द स्पॉट लोन एका दिवसात होऊन जाईल, अच्छा. डिस्बर्स सुद्धा होऊन जाईल. आणि लोकेशन एकदा सांगा फक्त. लोकेशन बघा, मेट्रो स्टेशनच्या 2 मिनिट अंतरावरच आहे. दहिसर मेट्रो मेट्रो स्टेशन. स्टेशन. गाडी कधी एरियात तर साफ नाही करत, पण इथे येऊन साफ करते. वा वा. कधी एरियात गाडी साफ नाही केली आहे त्याने, कधीच नाही केली. हा, आणि इथे येऊन साफ करते. वा.
पण आपल्या गाडी बाहेर डिलिव्हरी केली आहे फायनली. थँक्यू. नैसर मोटर एकदा बॅनर दाखवून द्या. गणपती बाप्पा मोरया. तर आता प्लॅनमध्ये थोडं चेंजेस आहे. आता आम्ही पहिला चाललो आहे आमच्या बोरवलीला ऋषीवन आहे ना त्रिमंदिर, तिकडे चाललो आहे गाडी घेऊन थोडं शूट वगैरे करायला. आणि शूट झाल्यानंतर मग आपण जाऊ बाटलादेवी मंदिरात पूजा करायला. आणि आपला पार्टनर पण आलेला दाखवतो तुम्हाला. आपला पार्टनर प्रथम भाई फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आगमन झालेलं आहे. जोर से बोल, आवाज आ रहा है. एक नंबर रहा. गाईज आता त्रिमंदिरला आलो आहे आम्ही. आता त्याला रील शूट करायचा म्हणून त्याला बोललो तिकडनं जा आणि गाडी म्हणजे चालवत ये. तर बघूया, तुम्हाला भेटतो लास्टला. आता गाईज आमच्या इकडचं त्रिमंदिर आहे बोरवलीचं. दोघांच्या गाड्या इथे लावून फोटोशूट वगैरे केलं आहे. आता इमानशिवाय प्रथम भाई आहे, फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये आला. प्रथम भाई कुछ बोल अपने ब्लॉग में. भाई दोनों का गाड़ी आया, कांग्रेस दोनों को. थैंक यू. अभी ये गाड़ी पे मचाने का है, गोराई जाने का है. नाश्ता और मारने का अपने को. हाँ. चलो लालबाग निकलते. लालबाग अभी से ह्याचं काय संपतच नाही फोटोशूट. गाडी मी नवीन घेतली आणि ह्याचे फोटोशूट नाही संपत आहे. एकच हप्ता एक महिना होत आला आता. हे बघा काळजी. जीवन थोड़ा आती है. फोटोशूट तर काय आमचे संपत नाही. फोटोशूट आमचे संपत नाही बरं. नाही बरोबर नाही तो असं काढ. फायनली थोडाफार ऋषीवनला शूट करून झालं आहे. आता चाललो आम्ही एरियात आणि संध्याकाळी आपण घेऊन जाऊ पाटलादेवी मंदिरात गाडी. तेव्हा पण आपण ब्लॉग कंटिन्यू करूच, कारण काय आता दुपारचं बंद झालं असेल मंदिर. आता 3 वाजत आले आहेत. आम्हाला शोरूमला पण जरा टाईम लागला. पेपर वर्क कंप्लीट करत होतो, व्हिडिओ वगैरे काढत होतो आणि त्याच्यानंतर ऋषीवनला आलो, शूट वगैरे केलं. आता चाललो आहे मी इमानशू आणि प्रथम देवेश पुढेच आहेत. चला एरियात जाऊ आणि पुढचं काय कसं काय ब्लॉग आपण कंटिन्यू करू. ओके. 2 hours later. काय आता मी जीवन आणि अथर्व चालू आहे आपल्या ब्लॅक घोडाची पूजा करायला बाटलादेवी मंदिरमध्ये. तर आता जीवनने हार घेतला आहे, लिंबू घेतला का? हा घेतला. लिंबू घेतला आणि अगरबत्ती घ्यायचं विसरलं आहे. त्याला मी लक्षात 2-3 वेळा बोललो की अगरबत्ती घे अजून घेतली नाही. आता घेऊन गाईज आता आम्ही बाटलादेवी मंदिरला पोचलो आहे. मी आणि अथर्व आहे. जीवन आपला पाठवून रॉयल एंट्री मारतोय नवीन गाडी घेऊन. अजून आला नाही का? कुठे गेला? कुठे राहिला रे तू? आला बघा गाईज, हा बघा. तर आता आम्ही फायनली बाटलादेवी मंदिरात आलेलो आहे. आईची पूजा चालू आहे. तर आता गाडीची पण पूजा होईलच, म्हणजे आता सुरू होईलच 2 मिनटात. आता आधी मंदिरात आम्ही पूजा करतो देवीच्या चरणी आणि त्याच्यानंतर मग गाडीची. तुम्ही बघू शकता आतमध्ये आपले पंडितजी करतात पूजा आणि गाडी पण आपली बाहेरच आहे, उभी गेली आहे. आता आपण आज रील जास्त शूट करतो आहे, म्हणजे आता रील्ससाठी जे टेक असतील तेच मी ब्लॉगमध्ये थोडेफार टाकेन. इधर क्यों देख रहा है? कुछ बोल. गाड़ी लिया जीवन ने.
क्या अमी कॉन्ग्रेचुलेशन बोलने का तो अमीर हो गए. कौन सी स्कूल है तेरा? हस रहा है. जीवन काय? काय नाही, आता चालू होईल पूजा आपली गाडीची फायनली. आता वाजले पण 6:30 वाजत आले आहेत. आम्ही विचार केलेला लवकर येऊ पण नाही आलो आम्ही लवकर. तर आता करू फायनली पूजा वगैरे, दाखवू तुम्हाला जे पंडित येतात आहे आता. हा पब्लिक पण आहे. हे आमच्या दहिसरचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे, बाटलादेवी मंदिर. खूप जुनं मंदिर आहे, तुम्ही बघू शकतात. आम्ही जे नवरात्रीमध्ये गरबी विसर्जन करायला येतो ते याच मंदिरात येतो, पण ते रात्री येतो 1 वाजता 2 वाजता असं जेव्हा मुहूर्त असतो. ते हेच मंदिर आहे. आता दिवसातनं तुम्हाला प्रॉपर दिसतंय, पण रात्रीचं तसं नाही दिसत. तर गाईज आता सगळं झालेलं आहे. पूजापासून ते गाडी डिलिव्हरीपासनं ते पूजा. डिलिव्हरीपासून ते पूजा बिजा सगळं. फक्त आता एक नंबर प्लेट राहिली आहे बस. की आता आज किंवा उद्या येईल. उद्या 100% येईल. आजच जाईल असं तर. आज पण येऊ शकतं आणि उद्या तर कन्फर्म येणार आहे असं आहे. आता आम्ही पूजा बिजा करून आलो आहे बाटलादेवी मंदिरमधनं. आता आम्ही आता जस्ट एरियात एंट्री मारली आहे. आता हसतोय कसा बघा, दात फाडून एकदम. आणि जीवन आपला गाडी चालवतोय. आता आम्ही पोचलो एरियात. आता मी जास्त काय नाही बोलू शकत नाही, आम्ही त्या एरियात पोचलो. आणि मी ब्लॉगर नाही आहे, जीवन आहे ब्लॉगर. तो गाडी चालवून मी जरा ब्लॉगिंग करतो. ठीक आहे, मग तुम्हाला भेटतो नंतर. बाय. तर फायनली आपला दिवस कालचा संपलेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे. तर रात्री म्हणजे मी ब्लॉग शूट नाही केला, बिकॉज रात्री आपण पूजा वगैरे करून झाली ना, तर त्याच्यानंतर मी ब्लॉग नाही शूट केला. कारण आम्ही छोटीशी एक ऑर्डर वाजवत होतो आमच्या एरियातच. तर तिथे ऑर्डर वाजवली, मग रात्री लेट वगैरे झाला. मग डायरेक्ट मी घरी गेलो, झोपलो वगैरे आणि जरा रील वगैरे एडिट करत होतो. आणि आत्ता सकाळी उठलो 11 वाजता आणि त्याच्यानंतर आता आलो आहे जयेशबाईच्या माळ्यावर. आता ब्लॉग एडिट करतो आपला जो आहे, तर तो ब्लॉग एडिट करून अपलोड पण लवकरात लवकर करायचा आहे. तुम्ही पण बघितलं आपल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे आपली गाडीची डिलेवरी कशी काय होती, काय झालं. म्हणजे जास्त काय नव्हतं, जास्त मोठं आम्ही काही सेलिब्रेशन नाही केलं, काहीच म्हणजे सेलिब्रेशन नाही केलं. नॉर्मली गाडीची डिलेवरी वगैरे घेतली, मंदिरात गेलो, पूजा वगैरे केली आणि झालं, बाकी काय नाही. तर 3-4 वर्षापासून बघितलेलं स्वप्न म्हणजे पूर्ण झालं. लहानपणापासून स्वप्न होतं की आपली स्वतःची हक्काची गाडी यावी, तर ती फायनली आली. आणि मला घ्यायची होती तर ॲक्सेसच, म्हणजे ॲक्टिवा, पुन्हा ज्युपिटर, अँटॉक, ते सगळे म्हणजे मला एवढं आवडत नाही. म्हणजे ठीक आहे ते गाडी पण ॲक्सेस म्हणजे काय वेगळीच गाडी आहे माझ्यासाठी तरी. तर घेतली फायनली. आणि तुम्ही बघितला कसा काय ब्लॉग आहे झाला, जो पण आहे तुम्ही गोड मानून घ्या. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो, असं जाहीर करतो. तुम्हाला भेटतो अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर, लाईक, कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.